एवढी बेचव झाली भाजी। चुकलं माझं, लक्ष नव्हतं। किती दिवस गळ्यात अडकून फिरणार आहात तिला? काय तो सोक्ष मोक्ष लावून टाका एकदाचा। अजून वसलं नाही शहर आणि टाकू हजर, तसं करतेस तू। तुम्ही कधी आलात? मला कोणीच कसं बोललं नाही। सभा कशी झाली? तुम्ही माझ्यावर रागवलात का? का? तू काही चूक केलीस का? तुम्हाला पण माहिती आहे माझं काय चुकलंय ते। पण माझा फोनच बंद झाला। मी खरंच वाट पाहत होते फोनची। मला हे सगळं का सांगतेस? मी विचारलंय का तुला? मग विचारा ना, मी सांगते ना तुम्हाला। मी खरंच रात्रभर जागून जागून तुमच्या फोनची वाट पाहत होते, पण तो रात्रीतून बंद झाला। त्यानंतर मी वाकनीस काकांना सुद्धा फोन केला होता। ते मला म्हणाले की तुम्ही सभेत आहात म्हणून, तरी मी परत फोन केला। तर तुम्ही काही का घाबरलीस एवढी? मी घाबरतेस तुम्हाला? तुम्ही शांत असे बसले आहात, मला भीती वाटते। मी फोन खूप ठरवलं होतं की हसायचं नाही, हसू दाबून ठेवायचं, पण हसू आलंच। वाटलं जरा गंमत करावी तुम्ही, पण नाही जमलं। माझा फोन खरंच बंद पडला होता। अगं मला ते लगेच कळलं होतं, आणि मी का रागावेन तुझ्यावर? बरं, आणि ठरल्याप्रमाणे मी सकाळीच तुझा आवाज ऐकला। आवाज ऐकला? कसा काय? आपल्याला जो माणूस आवडतो, ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, त्याची आवडणारी प्रत्येक गोष्ट आपण जपून ठेवतो की नाही? मी तुझा आवाज जपून ठेवलाय। माझा आवाज ऐकायचंय? नयनाला विषय तो झाला एकला। नयनाला विषय का थांबलीस? गाणं किती छान गात होतीस। नाही, तुमच्या समोर नाही, मला लाज वाटते। अरे माझ्या समोर का लाजायचं? गाणं असं काय करतेस? ते गाणं तुमच्यासाठी नाहीच आहे। मग कोणासाठी आहे? या भिंतींसाठी? आता तर तुला गावच लागेल। गा नाही, आता तर मी बोलणार पण नाही। ठीक आहे, आता तू ऐका म्हणालीस ना, तरीही नाही ऐकणार। जा। अवयव सकाळी नयनी जमले, अवयव सकाळी, अवयव सकाळी, अवयव सकाळी नयनी जमले। यदुवर दिसता मजला एकला, यदुवर दिसता मजला एकला। नयनाला विषय तो झाला।
सगळे नयनी जमले यदुवरती सता मजला एकला यदुवरती सता मजला एकला नयनाला. हे कसं काय? कसं काय म्हणजे? मी रेकॉर्ड केलंय तुझं गाणं. तुम्ही फसवलत मला. हा रडीचा डाव आहे. अरे वा, तू तुझ्या मोबाईल मध्ये माझा फोटो काढलास तेव्हा, आणि आता मी तुझं गाणं रेकॉर्ड केलं तर हा रडीचा डाव कसा काय? तुम्ही चांगली नव्हते गात मग अशी. आपण परत करूयात का? मी गाते. चांगलं असो अथवा वाईट असो, आता हे माझं आहे. मला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा मी आता हे ऐकेन. आपण परत परत गाते ना. नाही ना. पाहिलंस मी किती दूरचा विचार करणारा नेता आहे ते. चला, म्हणजे माझ्या आवाजानेच मला वाचवलं म्हणायचं तर. पण मला कळत नाहीये तू एवढी घाबरतेस का? मी काय तुला खाल्लं असतं? नाही, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल नवऱ्याची भीती काय असते ते. अच्छा, म्हणजे माझ्यावर तुझं प्रेम नाहीये तर हे सगळं तू करतेस ते प्रेमापोटी नाही, भीतीपोटी. आता असं बोलून मला आणखीन घाबरवू नका. अगं वेडे, का माझ्यावर एवढं प्रेम करतेस आणि मग तू माझ्यापासून दूर गेल्यावर मला त्रास होतो? माझंही असंच होतं. मग काय करूया आपण? मी इथे घरीच बसून राहू का तू पण येत जाशील माझ्या बरोबर? मी बाहेर जिथे कुठे जाईन तिथे. असं होऊ शकतं. मी एका पायावर तयार आहे. तुझं मात्र तू ठरव, कारण मग मला कारण द्यायची नाहीत. आतेबाई असं म्हणतील, आतेबाई तसं म्हणतील, कारण मी फक्त तुझा आहे ग. पण तू मात्र सगळ्यांची आहेस ना. या घरातल्या लोकांच्या एक जण बी माझं म्हणणं ऐकून घेईना. जगणं मुश्किल करून टाकले, आणि त्या सुमित्रा बरोबर दिवस काढायचे म्हणजे जन्मठेपच जणू. एवढी नकोशी होती तर लग्न कशाला केलं तिच्याशी? केलं नाही, करायला भाग पडले. दोन गळ्यात मारले माझ्या. काडी मोड तिला नकोय ना, पण मग घरातले काय एवढी बाजू घेत आहेत तिची? अगं बाई, या घरामध्ये आतापर्यंत एवढे तमाशे केलेले आहेत मी की घरातला घरगडी सुद्धा माझी बाजू घेणार नाही. पण लग्नाआधी तर 100 लपडी केली असतील की तुम्ही. हे एवढे एकच कसं गळ्यात पडलं? या 100 पोरी माझ्या दादापर्यंत पोचल्या नाहीत. ही एकटीच पोरगी पोचली आणि आमच्या गळ्यामध्ये पडली. तुमच्याशी लग्न करणं एवढं सोपं आहे? म्हणजे काय म्हणायचं काय तुला? जास्त आगाऊपणा करू नका. आता ती पोरगी पोटूशी राहिली म्हणून तुमच्या गळ्यात मारली. मग आता मी पोटूशी असं समजा. म्हणजे आता फक्त बघा मी काय करते ते. म्हणायला
अग्निस, रमावतीची सभा झाली, नगरची झाली, सगळीकडे उत्तम प्रतिसाद मिळाला आपल्याला. तर पुढे काय? पुढे काय म्हणजे? दादा, आता आपला अश्वमेध उधळला आहे. आता कोण थांबवणार आपल्याला? नाही वामन, मला वाटतं आपण जेव्हा खूप वेगात असतो ना तेव्हाच पडण्याची भीती असते. त्यामुळे तेव्हाच सांभाळायचं असतं. म्हणूनच साहेब सगळ्या गोष्टींचा विचार केलाय मी. उद्याच नाशिकला सभा ठेवली आहे, त्यानंतर लगेच सोलापूरला. आणि दिवाळीचं काय? दिवाळी येते. दिवाळीत मला वाटतं आपण थोडी विश्रांती घ्यावी. म्हणजे आपल्यासाठी नाही, आपल्या कार्यकर्त्यांसाठी. म्हणजे त्यांना सणासुदीला आपल्या लोकांबरोबर राहू दे की. म्हणूनच साहेब दिवाळीमध्ये एकही सभा ठेवलेली नाहीये. पण दिवाळीनंतर लगेचच पुढची सभा गडचिरोलीला. गडचिरोली? काय बोलताय वाकनीस? अहो, तिथलं ते उग्रवादी प्रकरण आणि दादाच्या सिक्युरिटीचं काय तिथे? सध्या सरकार सुद्धा काहीही करू शकत नाहीये तिथे. सगळ्या राजकीय व्यवस्थेचा बोऱ्या वाजलाय दादा तिथे. वामन, हेच मला तिथल्या लोकांना समजावून द्यायचंय, पटवून द्यायचंय. त्यांच्यामध्ये विश्वास संपादन करण्याची हीच ती वेळ आहे. त्यामुळे वाकनीस, आपला दौरा जसा ठरला होता तसाच होईल. फक्त नाशिक नंतर आपण शिर्डीला जाऊया, बाबांच्या दर्शनाला. सुगंधा, काय झालं का रडायला? जानकी ताई, नशीब समज अजून जीव नाही दिला मी. ए, काहीतरी वेड्यासारखं काय बोलते? हा, कोणी काही बोललं का तुला? जानकी ताई, अगं सकाळपासून ना चक्कर येते मला, उलट्या पण होत आहेत, काही खावंसच वाटत नाहीये. अगं, काहीतरी वेडं वाकडं खाल्लं असशील ना, त्यात एवढं रडण्यासारखं काय? जानकी ताई, मला असं वाटतंय मला परशुचे 5 दिवस गेले. काय? सुगंधा, तुला कळतंय का तू काय बोलती असते? जानकी ताई, अगं मी कसं पाय खोटं बोलू? कुठली मुलगी स्वतःच्या बाबतीत असं बोलेल? मला माझ्यावर विश्वास ठेव जानकी ताई. हे बघ, तू हे आता कोणालाही बोलणार नाहीयेस. जानकी ताई, पाया पडते तुझा, मला माझ्या गावी जाऊ दे. मी माझ्या आईकडे जाते. सुगंधा, आपण यातून काहीतरी मार्ग काढू. काही नाही मार्ग निघणार आता. मला जाऊ दे माझ्या गावी. आमच्या गावी ना एका मुलीचं असंच झालं होतं, नंतर तिने जीवच दिला. अगं, माझं पण तसंच होणार आहे जानकी ताई. मी कोबाड फोडून ठेवीन असं काही बोललीस तर. तू नको काळजी करूस, मी आहे ना तुझ्या बरोबर. तू चल, चल जरा माझ्या बरोबर चल. जानकी, तुला रडायला काय झालं? काही नाही, घरच्यांची आठवण येते म्हणून रडत होती. मी समजावते तिला. तुझं काही काम होतं का? अगं काही नाही, चिवसाठी दूध घ्यायला आले होते. हिला रडताना बघितलं म्हणून इकडे आले. चल येते मी.
तू चल माझ्या बरोबर. जानकी, आपल्या तिघींशिवाय आणखी कोणालाही गोष्ट माहिती आहे? नाही, अजून तरी कोणाला नाही. उद्याच्या उद्या हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. रिक्तच असेल साधं. तुला नव्हतं का मागे झालं? पांडुरंगा, असं असेल तर फार बरं होईल. असं असेल तर नाही, असंच असणार आहे. घाबरायचं काही कारण नाही आहे. डॉक्टरकडे गेलो की होईल सगळा खुलासा. आत्याबाई, मी नाही येणार. अजून कुणाला कळायला नको. पाया पडते तुमचं. अशा गोष्टी डॉक्टर पासून लपवायच्या नसतात. बदनामी होईल माझी आत्याबाई. दुसरं काही नाही करता येणार आपल्याला. आम्ही जे काय करतोय ना ते तुझ्या भल्यासाठी करतोय. तेव्हा आता गप्प बसायचंय, एकदम गप्प. पण सुगंधा, आत्याबाईंना माहिती आहे ना सगळं. ते आहेत तुझ्या बरोबर. तू नको काळजी करू. आणि आत्याबाई म्हणतात तसं काही नसेलही. तुला उगीच काहीतरी वाटत असेल. आणि तसं असेल तर आपल्या मनात जे आहे तेच जर डॉक्टरने सांगितलं तर सगळ्यांच्याच डोक्यावरचं ओझं उतरेल. मला गावाला पाठवून द्या. माझ्या आई बापाकडं ते सांभाळतील मला. जाऊ द्या मला. मी जाऊ दे. परशु शेटाव, एक गडबड झाली. ती रोजच होती. नवीन काय त्याच्यात? तू काय केलं ते सांग. अहो, मी जानकी ताईला सांगितलं मी गरोदर आहे म्हणून. मग ती मला आत्याबाईंकडे घेऊन गेली. आणि आता त्या म्हणतायत की आपण डॉक्टरांकडे जाऊयात. शहाणपणा करायला सांगितला कोणी तुला? अहो, पण आता काय करायचं ते तरी सांगा. मी कशाला सांगू? तमाशा तर केला तू. आता तमाशा पाहायची पण तयारी ठेव. तमाशा झालाच ना, आपल्या दोघांचा होणार आहे. उगाच विषयाची परीक्षा कशाला घ्यायची? विषयाची परीक्षा तू अगोदरच घेतलेली आहेस. आता काय करणार? त्या दिवशी तू माझी गंमत बघत होतीस मला खोट्यात पाडून. आता मी तुझी गंमत बघणार. मी नाही
मी नाही हार मानणार. यात नाही काहीतरी मार्ग काढीन. काढा मार्ग काढतो. हं? जेवढा मार्ग काढायचा प्रयत्न करशील तेवढी तेवढी त्या जाळ्यामध्ये अडकत जाशील बघतो. असं असेल ना, नाही यातनं बाहेर पडून दाखवलं ना, तर नावाची सुगंध नाही.